नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिनकर आता किचनमध्ये भाजी चिरत असतो. कसला तरी विचार करत असतो आणि तेवढ्यात तेथे काजल येते. काजल आता दिनकरला बघून म्हणते की अरे वा वा वा, म्हणजे आज चक्क मला तर 2 मिनिट असं वाटलं होतं की खरे बाई आहे की काय. तेव्हा तरीसुद्धा दिनकर काही बोलत नाही. तेव्हा मात्र आता लगेच काजल विचारते की अहो काय झालं, कसला विचार करतात तुम्ही. तेव्हा आता दिनकर म्हणतो की कलाचं जे काही चाललेलं आहे ना त्याचा विचार करतोय. म्हणजे हे पग स्पर्धेत तिने नाव नोंदवलं, परंतु कला खरे असं नोंदवलं. त्यावर आता काजल म्हणते की बाबा अहो जाऊन द्या, इतकं का मनावर घेतात तुम्ही. हे बघा, तिने फक्त एंट्री टाकली ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि आता एकमेकांनी या स्पर्धेत भाग घेतला तर निदान ते दोघं एकमेकांच्या समोर तर येतील ना. त्यावर आता दिनकर म्हणतो की हो ना, याचंच मला जास्त टेन्शन आहे. तर हे दोघं जर एकमेकांच्या समोर आले तर त्यांचे फक्त भांडण होते आणि असे फटाके फुटल्यासारखे एकमेकांवर अगदी धावून जातात. त्यामुळे जरी काही झाले तरी मात्र हे दोघे एकदा स्पर्धेमध्ये उतरायला हवेत. तेव्हा आता लगेच काजल म्हणते की आपल्याला तर असं वाटतं की त्या दोघांना एकमेकांवर भांडण्यासाठी मज्जा येते. पहिला बोलला तर त्यावर दुसऱ्याचं उत्तर तयार असते आणि दुसरं काही बोलला तर आता पहिल्याचं उत्तर तयारच असतं. म्हणजे हे बघा बाबा, त्यांच्यामध्ये कसं सुरू असतं की वाढ प्रतिवाढ, वाढ प्रतिवाढ, अगदी हातवारे करून काजल हे सर्व समजावत असते. आणि तेवढ्यात आता कला आत येत असते. तेव्हा आता दिनकर कलाला पाहतो आणि काजलला खुणावतो की काजे काजे. तेव्हा आता काजल लगेच विषय बदलते. काजल लगेच म्हणते की हो बाबा, मी तुम्हाला काय म्हणत होते, कोल्हापूर ही लढवयांची भूमिका आहे आणि जर अस्सल कोल्हापूरकर ओळखायचा असेल तर तो कसा ओळखायचा. तेव्हा आता कला विचारते की कसा, जो वाराला म्हणजे बळी पडत नाही. म्हणून मी बाबांना हे सांगत होते की वार प्रतिवार, वार प्रतिवार. तेव्हा आता लगेच काजल असे म्हणत असताना कलाला थोडंसं हसू येतं आणि दिनकर म्हणतो की हो हो असंच. तेव्हा आता कला म्हणते की बरं. तेव्हा आता त्यावर कला ही बाबांना विचारते की बाबा तुम्ही काय करतात. तेव्हा मात्र आता दिनकर म्हणतो की अगं काही नाही, मी फक्त भाजी चिरत होतो. तेव्हा आता कला म्हणते की बाबा तुम्ही कशाला करतात, मी करते. आणि काजल म्हणते की अगं ताडे, तू कशाला करतेस, मी आहे ना, मी बाबांना अशी मदत करते की भाजी सुद्धा व्यवस्थित कापून देईन. तेव्हा आता कला म्हणते की हो करशील ना मदत. तर लगेच आता कला म्हणते की मला एक काम आहे, ते कामाला मी जरा बसते. तर दिनकर विचारतो की कला अगं काय झाले, कसलं काम आहे. तेव्हा आता म्हणते की बाबा हे बघा, स्पर्धा जवळ आलेली आहे आणि मला त्यासाठी थोडी डिझायनिंगची प्रॅक्टिस तर करावीच लागेल. त्यावर आता काजल म्हणते की अगं एकदम बेस्ट, कारण तुला जरी काही लागलं तरी एकदम असं आरामात काम कर. तर मग आपल्याला सांग. तेव्हा आता दिनकर आणि काजल या दोघांना अगदी आनंद होतो. कला आता डिझाईन बनवायला निघून जाते प्रॅक्टिसला, परंतु दिनकर आता म्हणजे काजलला म्हणतो की हे बघ, पोरगी तर कामाला लागली, खरंच खूप बरं झालं, परंतु आता या दोघांना मात्र एका गटामध्ये कसं आणता येईल याचा आपण विचार करायला हवा. तेव्हा आता काजल विचार करते आणि बाबांना म्हणते की बाबा आपण काय करू शकतो त्यासाठी. तेव्हा दिनकर म्हणतो की हो ना, तेच तर विचार करतोय मी. तेव्हा आता दिनकरच्या डोक्यात एक प्लॅन येतो. तो म्हणतो की यासाठी आपल्याला फक्त जावई बापू मदत करू शकतील, त्यासाठी आपण जावई बापूंना फोन करायला हवा. तेव्हा आता काजल म्हणते की बाबा अहो तुमचं तर एकदम असं तलवारीसारखं डोकं चालतंय. आणि दिनकर म्हणतो की अगं गप्प बस. तेव्हा आता दिनकर लगेच आता रूममध्ये येतो आणि अद्वैतला फोन करतो. अद्वैतला म्हणतो की हे बघा, जे काही सुरू आहे ते माझ्या मनाला अजिबात पटत नाही, तिचं मला अजिबात पटत नाही. कारण अद्वैत विचारतो की काय झाले. तर दिनकर म्हणतो की आमची कला आहे ना, तर तिने फक्त त्या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी केली. तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे तिने स्वतःच्या नावाचं रजिस्ट्रेशन तर केलं ना. दिनकर म्हणतो की हो केले, आणि परंतु ते कला खरे या नावाने केले. तर दिनकर आता असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणतो की हो ते तर होणारच होतं. आणि हे बघा, दिनकर असे म्हणतो की अद्वैतराव अहो किती काही झालं, एकमेकांमध्ये कितीही वाद असले तरी सुद्धा ती चांदेकर घराण्यातील एक अशी सून तर आहे ना, एक आदर्श सून. चांदेकरांचं नाव किती मोठं आहे, तिने चांदेकरांच्या नावाचा तरी विचार करायला हवा होता. आणि हे बघा, ही गोष्ट जर आबाजींना समजली तर त्यांना काय वाटेल, ते काय म्हणतील, स्वतःच्या मनानं त्यांना किती वाईट वाटेल, कलाबद्दल वेगळा विचार करतील. आणि आजकाल चांदेकरांच्या बद्दल मीडियामध्ये काहीतरी वेगळं बोललं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकत्र येऊन या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला हवा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा बाबा, मी तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु तिला काही समजतच नाही. आणि आता तर काय केले, तिने एंट्री सुद्धा केलेली आहे. त्यामुळे तेव्हा आता दिनकर म्हणतो की बरं जाऊन दे.
माझ्या डोक्यामध्ये एक अशी आयडिया आहे, मी तुम्हाला त्याबद्दल सांगू का? त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो सांगा ना, काय असं? तर लगेच दिनकर म्हणते, बघा जावई बापू, चांदेकरांचा जो शब्द आहे तर अख्ख्या कोल्हापूरमध्ये कोणी डावलत नाही, मग एक काम करा, त्याचा वापर करून काही होऊ शकतं का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघा बाबा, आता सर्व काही लक्षात आले, आता मी तुम्हाला सांगतो की काय करायचे ते. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर दिनकर म्हणतो की आता जावई बापू जे काही आहे ते सर्व काही व्यवस्थित पाहतील, पुढचं जे काही होईल ते बघतीलच, कारण माझी लेक तर शेर आहेच, परंतु जावई बापू तर शव्वा शेर आहे. आता मात्र ते काही माघार घेणार नाही. त्यानंतर आता अद्वैत लगेच कामाला लागतो आणि ट्रस्टमध्ये आता जे काही जेथे स्पर्धा होणार आहे तर त्या ठिकाणी येतो. तेथील आता जे काही कार्य करणारे आहे तर ते बघतात. अद्वैतला बघून त्यांना खूप आनंद होतो. ते अद्वैतला म्हणतात की अद्वैतराव चांदेकर, तुम्ही इथे? अहो बसा ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही, मी इथे एका कामासाठी आलेले आहे, एंट्री करण्यासाठी, ह्या स्पर्धेत मला भाग घ्यायचा आहे. तेव्हा आता लगेच ते काका म्हणतात की अहो अद्वैतराव, तुमची एंट्री तर ऑलरेडी झालेली आहे, चांदेकरांची एंट्री केली गेलेली आहे. तर अद्वैत म्हणतो की हो, मी त्याबद्दलच बोलतो, पण मला एक गोष्ट सांगा की कला खरे या नावाने सुद्धा तुमच्याकडे एंट्री झालेली आहे का? तेव्हा आता ते काका म्हणतात की हो झालेली आहे. तर अद्वैत म्हणतो की हो, ते नाव जरा चुकलेलं आहे, तर ते नाव कला अद्वैत चांदेकर असं असायला हवंय. बघा, जर आबा चांदेकर हे तुम्हाला माहितीच असेल आणि त्यांना जर हे कळलं की तुमच्या नावाची जी काही म्हणजे आमच्या चांदेकरांच्या नावाची एंट्री ही अगदी वेगळ्या पद्धतीने झालेली आहे आणि कला खरे या नावाची एंट्री तिच्या वेगळ्या नावाने झालेली आहे, त्यामुळे त्यांना हे जर कळले तर खूप असं वाईट वाटेल. त्यामुळे मला ते नाव बदलायचं आहे की कला अद्वैत चांदेकर असं नाव ते ठेवायचं आहे. तेव्हा आता लगेच तो जे काका आहे तर ते लॅपटॉपवर लगेच ते नावाची एंट्री बदलण्यासाठी सांगतो आणि अद्वैत त्यांना कला अद्वैत चांदेकर हे नाव ठेवायला सांगतो आणि आता लगेच त्या नावाची एंट्री होते. तर अद्वैत ते ऐकून खुश होतो आणि ग्रेट असं म्हणतो आणि परत त्या काकांना म्हणतो की एक काम करा, मला असं वाटतं की कला खरे यांना तुम्ही एक कॉल करून सांगा आणि त्यामागे नेमकं तुम्ही कारण काय सांगता. तेव्हा आता ते म्हणतात की हो सांगू की, कारण स्वतः अद्वैत चांदेकर येथे आले होते. तेव्हा आता अद्वैत असं म्हणतो की नका, तुम्ही माझं नाव काही सांगू नका, जर त्यांनी विचारलं तर तुम्ही आबासाहेब यांचं नाव सांगा. आबासाहेबांची अशी इच्छा होती, नाहीतर काहीतरी वेगळं, आबासाहेबांना असं वाटत होतं असं काहीतरी वेगळंच कारण द्या, म्हणजे नक्की कला खरे यांना ते कारण पटेल. तेव्हा आता ते काका म्हणतात की बरं, परंतु एक विचारू का सर, काही मॅडम वगैरे रागवले आहेत की काय तुमच्या? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अहो काय सांगू मी तुम्हाला, संसार म्हटल्यानंतर भांड्याला भांड हे वाजणार. तेव्हा आता काका म्हणतात की हे बघा, नकारात होकार कसा बदलायचा हे माझ्यावर सोडून द्या आणि मॅडमचा राग कसा जाईल हे तुम्ही बघा. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरे हे बघ, आता मात्र तुला माझ्याबरोबर एकत्र काम तर करावंच लागेल. तेव्हा लगेच आता अद्वैत तेथून गेल्यानंतर ते काका कलाला फोन लावतात. कला आता लगेच म्हणते की हॅलो बोला ना. तेव्हा आता काका म्हणतात की स्पर्धेच्या ठिकाणून बोल, कारण काही नावाच्या एंट्रीमध्ये बदल केलेले आहेत आणि ते तुम्हाला कळवण्यासाठी मी कॉल केला होता. तुमच्या नावासमोर आता चांदेकर ज्वेलर्स आहे ना, ते नाव सामील केलेले आहे. तर ते ऐकून कला म्हणते की काय बोलतात? अहो मी माझ्या नावाची सेपरेट एंट्री केलेली आहे, मी माझं नाव नोंदवलं होतं, परंतु तुम्ही हे परस्पर बदल का केले? तेव्हा आता काका म्हणतात की मॅडम हे बघा, आबाजींनीच आता हे बदल करायला लावले, तुमच्या नावापुढे चांदेकरांचं नाव लावण्यासाठी सांगितलं. तेव्हा आता कला म्हणते की अहो पण त्यांना कुठे माहिती होतं? तेव्हा आता असं म्हटल्यानंतर ते काका मुद्दाम फोनवर आवाज येत नाही म्हणून हॅलो हॅलो असं करतात. तेव्हा कला हॅलो हॅलो करते आणि आता आवाज येतो का असं विचारते. तेव्हा आता ते काका म्हणतात की नाही मॅडम, आवाज नाही येत. तेव्हा कला परत म्हणते की हॅलो, आवाज येतो का? तेव्हा आता हॅलो हॅलो असं करून कला फोन ठेवते आणि विचार करते की जर आजोबांची इच्छा आहे तर मला चांदेकरांकडूनच या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. तेव्हा अद्वैत लगेच आता कलाला फोन करतो आणि कला आता अद्वैतचा फोन बघून जरा रागानेच बघते आणि फोन घेते. तर आता फोन घेतल्यानंतर अद्वैत म्हणतो की मी बोलतोय अद्वैत चांदेकर. तेव्हा आता कला परत विचारते की मी म्हणजे कोण? तर आता अद्वैत म्हणतो की म्हणजे हे बघ, मी म्हणजे द ग्रेट असं तो म्हणणार असतो, परंतु कला म्हणते की हो कळले आणि काय काम होतं? तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो ऑर्गनाईजकडून फोन आला होता का?
कारण मला फोन आला होता म्हणून तुला आला होता का त्यासाठी मी फोन केला आणि तुला हे सर्व विचार. त्यावर आता कला म्हणते की हो फोन आला होता मग त्याचं काय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ खरे अगं ह्या स्पर्धेमध्ये आपण दोघे मिळून आता पार्टिसिपेट करतोय आणि हे बघ जो काही प्रश्न आहे तर तो चांदेकरांच्या रेप्युटेशनचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एकत्र मिळून डिझाईन करायला बसूयात आणि त्या डिझाईन मध्ये जे काही मॉडिफिकेशन आहे तर त्या मला लक्षात आल्यानंतर तुला सांगता येईल, तुला समजवता येईल. तेव्हा आता कला तर कुठे ऐकायला तयार असते. कला म्हणते की नाही त्याची काही गरज नाही, माझे जे काही आहे ते काम मी करते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ चांदेकर ज्वेलरच्या ब्रँच अंडर खाली आपण ही पार्टिसिपेट करत आहोत, ते पण दोघे एकत्र मिळून. तेव्हा आता कला तर कुठे ऐकायला तयार असते. कला म्हणते की हे बघ मी कला खरे असं नाव नोंदवलं होतं, मग ते जे काही ऑर्गनाइज लोक आहेत तर ते असं न विचारता नाव कसं चेंज करू शकतात. त्यामुळे चांदेकर तू मला एक गोष्ट सांग, हे जे काही केलंस ते तू केलंस ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की काय बोलते, मी केलं, मी हे सर्व असं कशाला करेल, कारण मी तर तुझ्यासोबत आता म्हणजे विरुद्ध राहायला तयारच होतो. परंतु हे बघ जर मी तुझ्या विरुद्ध बाजूला म्हणजे प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिला असतो तर कॉम्पिटिशन मध्ये तू माझ्यासमोर टिकलीच नसती. आणि हे बघ मला फक्त ऑर्गनाइजने हे सर्व सांगितले की तुम्हाला एका टीमबरोबर पार्टिसिपेट करावं लागत आहे, त्यामुळे जरा मी माघार घेतली आणि गप्प बसलो. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ खोटं बोलू नको, तुला जितकं ओळखत ना तितकं कोणीच माझ्यापेक्षा तुला ओळखत नाही. तू मुद्दाम आजोबांचं नाव पुढे केले आणि हे सर्व जे काही बदल केला ना तो सर्व तू केला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अच्छा म्हणजे ही मला आता सर्वात जास्त ओळखते, तर आता हे सर्व तू मनात बोलतो आणि उगाच मला न भेटता अगदी काहीतरी न सांगण्याचं नाटक किती करते. कला लगेच म्हणते की काय म्हणाला. तेव्हा आता अद्वैतला आश्चर्यचकित धक्का बसतो. तो म्हणतो की आता मात्र जे काही मी मनात बोलतो ते सुद्धा या खरेला ऐकू यायला लागले की काय. हिचे डोळेच फक्त मोठे नाही, कान नाक जीभ सगळं काही किती मोठं आहे, किती कायम बडबड करत असते. तेव्हा आता कला लगेच म्हणते की हो जे काही मी बोलते ना ते योग्य बोलत असते, तुझ्यासारखं नाही वायफट बडबड करत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी फक्त तुला एक गोष्ट विचारली, तू येणार आहेस की नाही. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ मी तुझ्याबरोबर काम नाही करणार आणि चांदेकर मी तुला आत्ताच सांगून ठेवते हे सगळं काही जे काही सुरू आहे आणि ते जर तू केलं असलं तर जेव्हा मला ते कळेल तर त्या क्षणाला मी त्या स्पर्धेतून बाहेर पडेल. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्का बसतो आणि त्याला तर भीती असते की कला ऐन वेळेत जर बाहेर पडली तर लगेच आता कला आगाऊ बोलून फोन ठेवते. परंतु आता अद्वैत असं ठरवतो की साम दाम दंडभेद आता काही असं करेल, परंतु आता मात्र मी हे ठरवेल की आता जी डिझाईन्स आहे तर ती मी खरेकूनच करून घेणार म्हणजे घेणारच. अद्वैतने आता पूर्णपणे ठरवलेलं असते आणि आता लगेच तो आपली बॅग भरतो, बॅग पॅकिंग वगैरे करून लगेच आता बॅग घेऊन बाहेर येतो. तेवढ्यात तो आता रूमच्या बाहेर पडणार, तोच अंजू त्याच्यासाठी कॉफी घेऊन येत असते. तर अद्वैत तिला म्हणतो की अंजू बरं झालं तुम्हाला इकडेच भेटली, हे बघ आता मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय, आता मी घरात कुणाला त्याबद्दल काही सांगत नाही, उद्याला तू हे सर्व सांगून टाक. तेव्हा आता अंजू म्हणते की अहो सर पण कॉफी तर घेऊन जा. परंतु अद्वैत म्हणतो की नाही तू घेऊन टाक आणि अद्वैत आता लगेच आपली बॅग घेऊन तिकडे स्पर्धेच्या ठिकाणी निघून जातो. त्यानंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी दिनकर आणि काजल आता कलाला खूप काही समजवतात, परंतु कला तर ऐकायला तयार नसते. कला म्हणते की हे बघ मला सगळं काही हे करायचं नाही, मला नाही पटत, मला त्या चांदेकर बरोबर काम करायचंच नाही. तेव्हा आता कला ही दिनकरवर ओरडते. तर दिनकर म्हणतो की हे बघ मी काही केलेले नाही. तेव्हा आता कला म्हणते की अहो पण तुम्ही काही केले नाही, पण आबांनी मला हे सर्व आजोबांनी विचारायला हवं होतं, मला काय हवं काय नको याचा कोणीच विचार करत नाही, म्हणून कलाची खूप अशी चिडचिड सुरू असते. तेवढ्यात आता संगीता बाहेरून येते आणि कलाचा जो काही आरडा ओरड आहे ते बघून आता ती काजलला खुणावते की काय सुरू आहे, नक्की कला काय इतकी रागावली. तेव्हा काजल आता संगीताला खुणावून सांगत असते की कलाला काय झाले ते. आता संगीता कलाच्या मागून येते, तिच्या खांद्यावर हात ठेवते, परंतु कलाला हे माहिती नसतं की संगीता आहे म्हणून. तिला असं वाटतं की दिनकर आहे आणि ती दिनकरला म्हणूनच बोलते की बाबा हे बघा तुम्ही कितीही मला समजवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी समजून नाही घेणार. तेव्हा आता संगीता ओरडते. संगीता म्हणते की अगं बाबा नाही मी आहे संगीता खरे, आणि काय ग तुला इतकं चिडण्यासाठी काय झाले. तेव्हा आता कला खूपच चिडते, चिडू नको की काय करू, आणि
आणि आई तुला माहिती आहे का, त्या स्पर्धकांचा मला फोन आला होता आणि मी मात्र स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझं वैयक्तिक नाव दिले होते कला खरे, तर त्यांनी एक काम केलं, त्यांनी आता ते नाव चेंज केलं आणि माझं नाव आहे तर ते चांदेकरांच्या नावात तिथे ऍड केले. तेव्हा आता संगीता म्हणते की काय सांगतेस, तर कला म्हणते की अगं आई ऐकून तरी घे, तुझ्या जावाईचा आत्ता मला फोन आला होता आणि तो मला असं म्हटलं की आपण एकत्र डिझाईन करूयात. हे ऐकून आता संगीताला खूप आनंद होतो. संगीता म्हणते की बघ ग कला, म्हणते की बघ ना आई, जगामध्ये माणसं कशी असतात, एवढं सगळं होऊन सुद्धा मी या अद्वैत चांदेकरला का डिझाईन बनवून द्यायचं. तेव्हा आता संगीता म्हणते की 1 मिनिट शांत हो, तू जावे बापू बरोबर स्पर्धेमध्ये उतरणार म्हणजे हे बघ तू त्याला डिझाईन काढून देणार, मग नाव कुणाचं होणार, तुझंच येणार ना समोर. तेव्हा दिनकर सुद्धा म्हणतो की हो कला, तर काजल म्हणते की आई एकदम बरोबर बोलते आणि हे बघ तायडे, तसेही तू आता ऑफिशियली आता कला चांदेकर झालेली आहे, कला अद्वैत चांदेकर, नाहीतर एंट्री सुद्धा तू अद्वैत चांदेकर या नावानेच टाकायला हवी, कारण दाजींचं नाव हे तुझ्या नावापुढे असायलाच हवं, नाहीतर तुझी एंट्री कॅन्सल होईल हे तुला कळते का. तेव्हा आता कला खूप रागवते. कला म्हणते की हे सगळं बरोबर आहे, परंतु आता मात्र मला हे असं चांदेकरांबरोबर काही करायचं नाही, नाव जोडण्याची तर मला अजिबात इच्छा नाही. तेव्हा आता संगीता काजल यांना कलाचा खूप राग येत असतो, तर कला काही ऐकायला तयार नसते. हे बघ मी आता आयुष्यामध्ये खूप काही पैसे कमवेल, परंतु त्यांच्या नावाने नाही. आणि त्यावर आता दिनकर म्हणतो की कला हे बघ, सायली एकदम बरोबर बोलत होती, तुला ह्या स्पर्धेपेक्षा आणि देवी आईपेक्षा तुझा मान सन्मान मोठा वाटायला लागला आणि हे बघ या स्पर्धेमध्ये जो काही जिंकेल ना त्याला साखरवाडी ह्या देवस्थान तर्फे देवीचा मुकुट सजवण्याचा आणि तिला तो चढवण्याचा मान मिळणार आहे. तेव्हा आता संगीता म्हणते की हो ना, खूप मोठा मान आहे हा, देवीला मुकुट चढवायचा म्हणजे. आणि हे बघा या सगळ्या गोष्टी आता आपल्या ला मिळण्यासाठी खूप मोठं भाग्य लागतं आणि ती देवी अंबाबाईला हात जोडते आणि तुझी सगळी कृपा आहे असं म्हणते. तेव्हा आता कला म्हणते की आई तू उगाच असं भावनिक बोलू नको आणि हा विषय बदलू नको, मला काय हवं काय नको याचा विचार कोणीच करत नाही, कोणीतरी मला सुद्धा समजून घ्या ना थोडं. तेव्हा आता काजल म्हणते की तायडे अगं कर ना, उगाच काय हे असं करते. आणि कला आता जे काही समोर ते तांब्यावरील फुलपात्र आहे तर ते घेते आणि ते जोरात काजलवर अगदी फेकून मारणार, तोच लगेच पलीकडे फेकून देते आणि आता अद्वैत दरवाजात येतो. दरवाजात आल्यानंतर कलाने जे काही ती फुलपात्र फेकून दिलेलं आहे तर ते पकडतो आणि कला ही आता आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये अगदी बोट दाबून उभी असते, कारण तिला खूप वैताग आलेला असतो आणि तिचा चेहरा आता पलीकडे असतो. तेवढ्यात संगीता आता अद्वैतला पाहते आणि अगदी खुश होत म्हणते की जावई बापू म्हटल्यानंतर आता कला लगेच आता डोळे खूप मोठे करते. तेव्हा आता काजल आणि दिनकर सुद्धा अद्वैतकडे पाहत असतात. संगीता आता कलाकडे बघून हसते आणि म्हणते की बघ ना कसं पकडलं, आणि धावतच आता ती दरवाजात जावई बापूंकडे जाते आणि अद्वैतला विचारते की जावई बापू अहो तुम्ही इतके अचानक येथे कसे. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की मिसेस खरे अहो काही कामानिमित्त मी येथे राहायलाच आलो, अहो चालेल ना तुम्हाला. तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की अहो चालेल असं काय विचारतात, अहो या या या. तेव्हा अद्वैत एक पाऊल आत टाकणार, तोच लगेच कला रागाने त्याच्यावर धावून येते आणि अद्वैतला रागावते. अद्वैतला म्हणते की तू येथे का आलास, तुला कुणी येथे येण्यासाठी सांगितले आणि एक पाऊल सुद्धा आतमध्ये टाकायचं नाही, बाहेर बाहेर. तर संगीता म्हणते की कला अगं काय हे तुझं वागणं, मोठ्या माणसाशी असं वागत असतात का. आणि अद्वैतला मोठ्या प्रेमाने म्हणते की जावई बाप्पू तुम्ही आतमध्ये या, परंतु कला आता त्याला आतमध्ये येऊनच देत नसते. तेव्हा कला म्हणते की नाही आत यायचं नाही, तुझे जावई हे बघ आई जर आत आले तर आता फक्त वाद होतात, नाहीतर मी मोठ्याने भांडण करेल, हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, मला एकतर खूप कामं आहेत. तर अद्वैत सुद्धा म्हणतो की हो मी सुद्धा काही इथे टाइमपास करण्यासाठी नाही आलो, मी सुद्धा काहीतरी काम आहे, कामासाठीच येथे आलो. तर संगीता म्हणते की हो ना अगं कला ते सुद्धा काहीतरी कामासाठीच येथे आलेत. तेव्हा अद्वैत हसतो. अद्वैत म्हणतो की हो ना मला तर माहितीच आहे की कामाच्या वेळेस कोणताही टाइमपास करायला मला तर नाही आवडत. तेव्हा आता संगीता म्हणते की हो मला माहिती आहे. तर अद्वैत म्हणतो की हो तिला तर मी फोन केला होता, मी तिला सांगितलं होतं की घरी ये आपण एकत्र बसून डिझाईनचे काम करूयात, परंतु ती तर नाही म्हणाली आणि आलीच नाही, कारण का इगो तिचा खूप महत्त्वाचा आहे. परंतु मिसेस खरे मी तुम्हाला सांगतो मला इगो आणि ह्या सर्व गोष्टींपेक्षा काम खूप महत्त्वाचं वाटतं. संगीता म्हणते की हो ना मला माहिती आहे. तर अद्वैत म्हणतो की हो बघा ना चांदेकरांच्या नावाच्या आधारे तिला इतकी मोठी संधी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळते.
देवीच्या हाराची डिझाईन्स बनवण्याची। तर संगीता म्हणते की हो, चांदेकरांचं नाव खूप मोठं आहे आणि हे जे काही होतं ते सगळं काही अंबाबाईच्या आशीर्वादाने होते, म्हणून तर मी तुम्हाला सांगते की अहो, देवी आईचा हार हा तुमच्या दोघांच्या हाताने घडणार, म्हणून खरंच खूप मोठी गोष्ट अशी होणार आहे। तेव्हा आता कलाला तर खूप राग येतो। कला आता संगीताला म्हणते की आई, हे बघ, मला यासाठी कुणाच्या जिंकण्याची गरज नाही, मला अगदी सोपं वाटतं हे सगळं, परंतु ज्यांना जिंकणं अगदी कठीण वाटतं ना, ते स्वतःहून इकडे माझ्याकडे आले। तेव्हा आता दिनकर आणि अद्वैत एकमेकांकडे बघून हसतात। संगीता म्हणते की हो, हे जरा आतीच बोलते ते, परंतु आता कला रागवते। कला म्हणते की आई, तू यामध्ये पडू नको, निदान हे बघ, त्याच्या घरी जो काही माझा अपमान झाला, मला जे काही बोलले त्यापेक्षाही कमीच आहे। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, खरे अगं, ही जुनी गोष्ट आहे, कशाला जुने गोष्टी उकरत बसतेस, त्यापेक्षा आपण फक्त आता स्पर्धेवर फोकस करूयात। संगीता म्हणते की हो, एकदम बरोबर बोलतात। तेव्हा आता कला म्हणते की नाही, दरवेळेस तुझ्या मनासारखं नाही होणार। संगीता म्हणते की हो अगं, बरोबर बोलतेस तू, आणि हे बघा जावई बापू, तुम्ही अगोदर आत या। परंतु कला म्हणते की नाही, आणि अद्वैतला म्हणते की तू या घरात अजिबात यायचं नाही, आणि ती दरवाजा लावायला घेते आणि लगेच आता दरवाजा लावून घेते। परंतु संगीता म्हणते की कला, अगं काय करतेस, आणि कला दरवाजा लावून घेते। आता संगीताला अशी धमकवल्यासारखं करते, परंतु संगीता परत दरवाजा उघडते, तर अद्वैतला खूप आनंद होतो। संगीता आणि अद्वैत एकमेकांना खुणावत असतात। आता दिनकर आता कलाला समजावला जातो की कला, अगं थोड्यासाठी तरी हा राग बाजूला ठेव। कला ऐकायलाच तयार नसते। कला म्हणते की नाही बाबा। संगीता सुद्धा समजावते की कला, अगं तू असं काय करतेस, जावई बापू आपल्या घरी राहायला आले। तेव्हा कला ऐकायला तयारच नसते। कला म्हणते की नाही आई, सॉरी, हे माझं घर आहे, या घरात मात्र मी याची मनमानी नाही चालून देणार, आणि जर याला राहायचं असेल तर याला बाहेर राहून दे। तेव्हा आता संगीता, काजल आणि दिनकर यांना खूप राग येत असतो। कला आता स्पष्ट सांगते की माझ्या घरात याने यायचं नाही। तेव्हा आता मोठ्या तोऱ्यात कला आत जात असते, आणि आता अद्वैत हा अगदी तिच्याकडे नाराज होऊन बघत असतो। त्यानंतर आता इकडे राहुल चोरतच आता अद्वैतच्या रूममध्ये येत असतो, कारण त्याला लॅपटॉपमधील त्या डिझाईन चोरायच्या असतात, तो पासवर्ड मिळवायचा असतो, आणि कपाटामधून तो आता लॅपटॉप काढतो आणि लॅपटॉपमधील जो काही नंबर आहे तो काढण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्या डिझाईन्स आता खऱ्या त्याला वेगळ्या ठिकाणी पाठवायच्या असतात, आणि अद्वैत आणि कला या दोघांना तोंडावर पाडायचं। आणि आता मात्र रोहिणी आणि नैना सुद्धा तेथेच असतात। तर राहुल म्हणतो की हे बघ मम्मा, हा अद्वैतचा लॅपटॉप। तेव्हा आता रोहिणी म्हणते की अरे, लॅपटॉप असून काय फायदा आहे, पासवर्ड आहे का त्याचा। राहुल म्हणतो की मम्मा, अगं डोंट वरी, तू काही टेन्शन घेऊ नकोस, पासवर्ड हॅक केलेला आहे। हे ऐकून आता नैना खूपच खुश होते। नैना म्हणते की काय, पासवर्ड तू हॅक केला, आणि तुला हे सगळं काही जमतं, पासवर्ड तू हॅक केला। तेव्हा आता लगेच ही नैना दोनदा तीनदा म्हणत असते, परंतु रोहिणी तिच्यावर रागवते। रोहिणी म्हणते की अगं गप्प बस, आणि राहुलला म्हणते की वा राहुल, तू मात्र हे चांगलं केलं, आणि हे बघ तू आता हे जे काही छक्के पंजा आहे ते मारायला सुरुवातच कर। तेव्हा आता राहुल म्हणतो की हो मम्मा, तू बघतेस राहा, यातील सर्व डिझाईन मी श्रीनाथ ज्वेलरला नेऊन देतो, आणि या काही सगळ्या डील्स आहेत ना, त्या डील्स मध्ये मी अफरातफर करणार। ऐकून आता रोहिणी खूपच खुश होते। त्यानंतर आता अद्वैत बाहेरच बसलेला असतो, आणि संगीता त्याला पाणी वगैरे देते आणि काहीतरी कान गोष्टी सांगत असते, दोघांच्या मध्ये काहीतरी सुरू असतं। तेव्हा कलाही तेथे चहा घेत येते। तर आता संगीता जोरात ओरडते की जावई बाप्पू, अहो तुम्हाला कॉफी वगैरे घेऊन येऊ का। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही नको, आणि कला मस्त चहा घेत असते, आणि आहा मस्त फक्कड झाला चहा, म्हणून अद्वैतची चांगली गंमत करते, आणि संगीता आता तिच्याबरोबर काही बोलत नसते, अगदी रागानेच बघत असते। तर कला म्हणते की आई ऐक, आता मी काम झाले तर आता डिझाईनचं काम करायला घेते, डिझाईनची प्रॅक्टिस मी करणार आहे, त्यामुळे कोणी मला डिस्टर्ब करू नका। तेव्हा आता संगीताच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो। संगीता अगदी खुश होते, आणि अद्वैतला कुकू भुरभुर असं करते। अद्वैत आता बाहेर डोकावून बघतो की खरंच काय, म्हणजे संगीता मिसेस खरे कोणाला काय बोलत असतील। अद्वैत सुद्धा आता बाहेर काही पक्षी वगैरे आहे का म्हणून भुरभुर असं करतो। कला आता त्याच्याकडे रागाने बघत असते, आणि अद्वैत तिच्याकडे। तेव्हा आता संगीता आतमध्ये येते। संगीता आता रूमचा दरवाजा लावून घेते, आणि ज्या कपाटामधील साड्या आहे तर त्या सगळ्या घड्या मोडून आता खाली फेकून देत असते, आणि आता सगळे काही कपडे खाली फेकून दिल्यानंतर म्हणते की कला, मी सुद्धा तुझीच आई आहे, तू जर आता जावई बापूंना नडणार असेल तर मी सुद्धा तुला अशीच नडणार, मी सुद्धा आता तुला बाहेरच्या खोलीशिवाय दुसरी कोणतीही जागा घरामध्ये बसायला देणारच नाही। म्हणून किचन मध्ये घाईने येते, आणि किचन मध्ये सगळे काही भांडे ती आता खाली एका कापडावर टाकून देत असते, म्हणजे सर्व रूम मध्ये ती पसारा करून ठेवते। मग कला कुठेही आतमध्ये नाही बसणार, तर तिला सुद्धा आता जावई बापूंसोबत बाहेरच बसावं लागेल, असा तिचा काहीतरी प्लॅन असतो। तेव्हा कला आतमधून कप घेऊन येते, तर लगेच संगीता तिच्या हातातील कप घेते आणि म्हणते की अगं मी ठेवते, तू कशाला
तेव्हा आता कला म्हणते की अगं आई ऐक ना, मागच्या जे काही माझ्या जुन्या ड्रॉइंग बुक आणि पेन्सिल ठेवल्या होत्या ते कुठे ठेवल्या आहे तुला माहिती आहे का? आता संगीता ते कुरकुर आणि भुरभुर असं करत असते. अद्वैतला आता हे सगळं काही कळतं. तो लगेच आता ड्रॉइंग पेपर्स घेऊन येतो आणि पेन्सिल घेऊन येतो. तर लगेच आता कला त्याच्यावर ओरडते. कला म्हणते की तू आत कशाला आलास, आणि तो आता कलाच्या हातामध्ये ड्रॉइंग पेपर्स आणि पेन्सिल देतो. संगीता म्हणते की जावई बापू, अहो तुम्ही तुमच्या डिझायनरची खरंच किती काळजी घेतात. तेव्हा कला म्हणते की आई, परंतु संगीता तिला बोलून देत नाही आणि म्हणते की डिझाईन एकदम असं उत्तम व्हायला हव्या. कला म्हणते की आई तू सुद्धा मला वैताग द्यायला सुरुवात केली आणि याच्यासारखं इरिटेट मला करू नको. सगळ्याचा मला आता कंटाळा यायला लागले आणि मी आहे माझ्या रूम मध्ये. आणि ते रूम मध्ये जायला निघते. अद्वैत तेथेच उभा असतो आणि ती आता परत मागे येते. अद्वैतला म्हणते की बाहेर जातो आणि कला रूम मध्ये जाते. तर संगीता आता अद्वैतला भुरभुर असं खुणावते. तेव्हा कला रूम मध्ये येते तर पाहते तर काय सर्व पसारा कपड्यांचा तेथे असतो. तेव्हा कलाला हे सर्व बघून आणखीनच वैताग येतो. आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रोहिणी राहुलला म्हणत असते की अद्वैत म्हणाला की डिझाईन्स तयार आहे, याचा अर्थ काय होतो की त्याचा कलावर खूप असा कॉन्फिडन्स आहे. परंतु मला एक गोष्ट कळत नाही की कला डिझाईन्स करण्यासाठी कशी तयार झाली. आता नैना म्हणते की हो मी जाऊन बघते. म्हणून नैना लगेच आता इकडे खऱ्यांच्या घरी येते आणि म्हणते की काय कुठे आहे मॅडम, दिसत नाही. तेव्हा आता नैना बरोबर कोणीही बोलायला तयारच नसतं. सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात. रॉकेट सुद्धा बाजूला होतो. नैना काजू काजू मम्मा करत असते, परंतु नैनाकडे कोणी लक्ष देत नाही. एवढ्यात अद्वैत मागून येतो आणि नैना ही अद्वैतला पाहते. अद्वैतला आता खऱ्यांच्या घरी बघून आता नैनाला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.